हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आजचा आपला टॉपिक आहे एनोमली स्कॅन। तर मी तुम्हाला याआधी माझा एनटी स्कॅनचा रिपोर्ट म्हणजे 3rd मंथचा रिपोर्ट तुमच्यासोबत शेअर केलाय। तर मी आज 5 मंथ्सचा रिपोर्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। तर एनोमली स्कॅन खूप गरोदर महिन्यांना प्रश्न असतो की एनोमली स्कॅन म्हणजे काय, तर 5व्या महिन्याची सोनोग्राफी करणं कंपल्सरी असतं का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन। तर पहिला प्रश्न असा आहे की एनोमली स्कॅन म्हणजे काय? तर एनोमली स्कॅन म्हणजेच एनाटॉमिकल स्कॅन म्हणजेच टार्गेट स्कॅन, टीफा स्कॅन, मिड प्रेग्नन्सी स्कॅन किंवा कंजेनायटल एनोमली स्कॅन असं म्हटलं जातं। तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की एनोमली स्कॅन म्हणजे काय, एनोमली स्कॅन कधी केलं जातं, एनोमली स्कॅनची प्रोसिजर कशी असते, एनोमली स्कॅनला किती वेळ लागतो, एनोमली स्कॅन करणं कंपल्सरी आहे की नाही, कुठल्या कुठल्या एनोमलीज ह्याच्यामध्ये दिसतात, कायद्यानुसार एनोमली स्कॅन कधी केलं जातं, या सर्व गोष्टी सांगेन। तर फर्स्ट क्वेश्चन आहे एनोमली स्कॅन म्हणजे काय? तर एनोमली स्कॅन म्हणजे बाळाच्या शरीरातील विसंगती म्हणजे दोष। सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणजे एनोमली स्कॅन कधी केलं जातं? तर एनोमली स्कॅन हे 18व्या आठवड्यापासून 20व्या आठवड्यापर्यंत केलं जातं, कारण का 18व्या आठवड्यापर्यंत बाळाचे सर्व ऑर्गन्स डेव्हलप झालेले असतात, म्हणजे हार्ट, किडनी, लंग्स, बाळाची सर्व हाडं, त्यानंतर पाठीचा मणका पूर्णपणे बनून तयार असतो। त्यामुळे 18व्या आठवड्यानंतर हे स्कॅन केलं जातं आणि 20व्या आठवड्याच्या आधी केलं जातं, कारण का अकॉर्डिंग टू इंडियन मेडिकल टर्मिनेशन ॲक्ट म्हणजेच भारतीय गर्भपात कायद्यानुसार 24व्या आठवड्यानंतर आपण गर्भपात करू शकत नाही। जर का एनोमली स्कॅनमध्ये बाळाला काही विसंगती म्हणजे दोष आढळून आला तर त्या आईवडिलांचा संपूर्ण निर्णय असतो की पुढे प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची की नाही। जर का तुमचं कितीही जेन्युइन कारण असेल तरी तुम्ही 24व्या आठवड्यानंतर लीगली गर्भपात करू शकत नाही। एनोमली स्कॅन कसं केलं जातं? तर एनोमली स्कॅन हे पर ॲब्डॉमेन म्हणजे पोटाच्या वरून केलं जातं। नंतरचा प्रश्न आहे की सोनोग्राफी करायला किती वेळ लागतो? तर खूप साऱ्या गरोदर बायकांचा हा प्रश्न असतो की ही सोनोग्राफी करायला किती वेळ लागतो? तर 5व्या महिन्यातली सोनोग्राफी सर्वात मोठी सोनोग्राफी असते आणि ह्या 5व्या महिन्यामध्ये बेबी भरपूर ॲक्टिव्ह असतो, त्यामुळे आपण सांगू शकत नाही की ह्याला किती वेळ लागेल। मी माझ्यावरून सांगते की मला अक्षरशः 2 दिवस लागले होते ही सोनोग्राफी करायला, बिकॉज बाळाची पोझिशन असते ती पर्टिक्युलर ते ऑर्गन बघण्यासाठी, ती जर का व्यवस्थित असेल तरच ते ऑर्गन्स पाहता येतात। उदाहरणार्थ बाळाचा फेस पाहायचा असेल तर बाळाची पोझिशन त्याप्रमाणे पाहिजे की बाळाचा फेस पुढून बाजूने बघता येईल। त्यानंतर बाळाचे हार्ट, जे की बाळाच्या हार्टमधले 4ही चेंबर्स आपल्याला पाहता आले पाहिजेत, त्यामधल्या जे आर्टरी, वेन्स वगैरे असतात त्या सर्व पाहता यायला पाहिजेत, त्या पोझिशनमध्ये आपलं बाळ असायला लागतं। त्यामुळे आपण सांगू शकत नाही की किती वेळ लागेल ही सोनोग्राफी करायला। फिफ्थ क्वेश्चन आहे ते म्हणजे एनोमली स्कॅनमध्ये काय काय पाहिलं जातं? तर एनोमली स्कॅनमध्ये पहिले बाळाचं सांगते। तर बाळामध्ये मेंदू, बाळाची कवटी म्हणजे स्कल, त्यानंतर फेसमध्ये नाक, कान, डोळे, लिप्स, टंग, त्यानंतर बाळाची मान, बाळाचं पाठीचा कणा, त्यानंतर बाळाचे सर्व इंटरनल ऑर्गन्स, त्यामध्ये हार्ट, लंग्स, किडनी, लिव्हर, पॅन्क्रियाज, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात। त्यानंतर बाळाचे हात, पाय, हाताची बोटं किती आहेत, पायाची बोटं किती आहेत हे सुद्धा पाहिलं जातं। तसेच बाळाच्या डोक्याचा घेर म्हणजे सर्कम्फरन्स, त्यानंतर पोटाचा घेर, त्यानंतर पायाची लांबी, यावरून बाळाचं एज ठरवलं जातं, बाळाचं वजन चेक केलं जातं। त्यानंतर बाळाचं जे पोषण पुरवणारी जी प्लॅसेंटा असते म्हणजेच बाळाची नाळ, ती सुद्धा चेक केली जाते।
त्यानंतर बाळाच्या भोवताली असलेलं पाणी, गर्भाशयामध्ये असलेलं पाणी ते सुद्धा चेक केलं जातं आणि बाळाचा हार्ट रेट म्हणजेच हृदयाचे ठोके देखील चेक केले जातात. त्यानंतर बाळाच्या आईमधलं काय चेक केलं जातं तर बाळाच्या आईचं गर्भाशय चेक केलं जातं. त्या गर्भाशयामध्ये त्या गर्भाशयाची लांबी, सर्व्हिकल लेंथ चेक केली जाते. त्यानंतर तिला जे रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या चेक केल्या जातात. तर नंतरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे ॲनॉमली स्कॅनमध्ये कुठल्या कुठल्या ॲनॉमलीज दिसून येतात. तर ॲनॉमली स्कॅनमध्ये फर्स्ट ॲनॉमली पाहायला भेटते ती म्हणजे बाळाच्या मेंदूची जी कवटी असते तीच बनत नाही. म्हणजे जो मेंदू असतो तो पूर्णपणे आपल्याला पाहता येत नाही, बट कवटी म्हणजे त्याला काही सपोर्टच नसतोय. त्यानंतर दुसरा म्हणजे ट्रायझोमी 18, ट्रायझोमी 13 म्हणजे ह्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी दिसून येतात. त्यानंतर असतं एक क्लेफ्ट लिप. क्लेफ्ट लिपमध्ये बाळाच्या ओठांना चीर गेलेली असते. नंतर तुम्ही ते ऑपरेट करून वगैरे करू शकता, पण कंजेनायटली म्हणजे जन्मतः हा दोष आढळून येतो. नंतर आहे क्लेफ्ट पॅलेट, म्हणजेच बाळाच्या टाळूला चीर गेलेली असू शकते. बाळाच्या हातापायांची बोटं कमी जास्त असू शकतात. त्यानंतर बाळाचे ऑर्गन्स डेव्हलपमेंट म्हणजे काय काय ऑर्गन्स डेव्हलपच होत नाहीत. उदाहरणार्थ किडनी, हार्टचे पूर्ण 4 चेंबर बनत नाहीत. बाळाच्या हृदयाला होल वगैरे असू शकतो. त्यानंतर काही केसेसमध्ये किडनी ॲब्सेंट सुद्धा असू शकते. त्यानंतर असतं की बाळाच्या पोटावरची जी भिंत असते म्हणजे जे आवरण असतं तेच डेव्हलप होत नाही. म्हणजे बाळाची पूर्ण इंटेस्टाईन, बाळाची आतडी आपण पूर्ण डोळ्यांनी पाहू शकतो. अशा केसेस आपल्याला ॲनॉमली स्कॅनमध्ये आढळून येतात. नंतरचा क्वेश्चन आहे की ॲनॉमली स्कॅनमध्ये किती ॲक्युरेसी असते. तर ॲनॉमली स्कॅनमध्ये 100% आपण ॲक्युरेसी देऊ शकत नाही. जे मायक्रोस्कोपिक जे ॲनॉमलीज असतात, ज्या किंवा झॅमेटिकल ॲनॉमलीज असतील किंवा फिजिओलॉजिकल ॲनॉमलीज असतील, त्या आपल्याला ॲनॉमली स्कॅनमध्ये पाहता येत नाहीत. म्हणजे जे ॲनाटॉमिकल डिफेक्ट्स आहेत ते आपण पाहू शकतो, पण त्यामध्ये सुद्धा जे सूक्ष्म जे ॲनॉमलीज असतील त्या आपल्याला कळून येत नाहीत. आणि कुठलीही मशीन किंवा कुठलंही सोनोग्राफी किंवा कोणतंही सोनोलॉजिस्ट कधीच ॲक्युरेटमध्ये या गोष्टी सांगू शकत नाही. त्यानंतरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे ॲनॉमली स्कॅन करणं कंपल्सरी आहे का. तर ॲनॉमली स्कॅन करणं काही कंपल्सरी नाही आहे, पण गरजेचं आहे. बिकॉज मी आधी ज्या हॉस्पिटलला होते त्या हॉस्पिटलमध्ये एक कपल आले होते. त्यांनी ॲनॉमली स्कॅन काही केलं नव्हतं, बट नंतर बर्थ झाल्यानंतर त्या बेबीमध्ये काही ॲनॉमलीज दिसून आल्या. तर म्हणून ॲनॉमली स्कॅन करणं भरपूर महत्त्वाचं आहे. तर अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते मला कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला माझी ॲनॉमली स्कॅन सांगते की माझी ॲनॉमली स्कॅन एकदम व्यवस्थित होतं. काही डिफेक्ट वगैरे काही आढळला नाही. उलट आपण जो फर्स्ट एनटी स्कॅनचा रिपोर्ट भेटला त्यापेक्षा थोडा जास्त 3D मध्ये आपल्याला इमेजेस भेटतात ॲनॉमली स्कॅनचे. म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे की आपण 2D करायचं की 3D करायचं ते. तर ॲनॉमली स्कॅनचा रिपोर्ट एकदम ओके आहे. मी तुम्हाला सांगितले ते सर्व ऑर्गन्स सुद्धा ओके आहेत आणि माझे सुद्धा सर्व ऑर्गन्स सगळे पॅरामीटर्स ओके आहेत. तर माझ्या ॲनॉमली स्कॅनमध्ये EDD म्हणजे एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलेव्हरी दिली आहे. त्यानंतर मी ॲक्च्युली हा स्कॅन 20 वीक्स आणि 2 डेजमध्ये केला होता. आपण 18 to 24 मध्ये कधीही करू शकतो हा स्कॅन. आणि माझं एक ज्या काही गरोदर महिला आहेत ज्या ॲनॉमली स्कॅनसाठी जाणार आहेत त्यांना एक सूचना आहेत की त्यांनी पोटभर नाश्ता करून ॲनॉमली स्कॅनसाठी जायचं. आपल्याला एक हे असतं की सोनोग्राफी म्हणजे उपाशीपोटी करायची टेस्ट वगैरे, तर अशी काही गरज नाहीये. तुम्ही गरोदरपणामध्ये असताना कुठलीही सोनोग्राफी ही उपाशीपोटी करू नये. भरपूर पाणी प्यावं. तसेच ॲनॉमली स्कॅनची
जी सोनोग्राफी असते ती भरपूर मोठी असते, त्यामुळे आपल्याला भरपूर पेशन्स ठेवून ही सोनोग्राफी करायला लागते, कारण का त्याला 1, 2 किती दिवस असू लागू शकतात. बेबीची पोझिशन असेल त्याप्रमाणे. कधी कधी असंही होतं की पूर्ण दिवस ती पोझिशन येतच नाही, तर डॉक्टर तुम्हाला काहीतरी गोड खायला सांगतात. तर डार्क चॉकलेट मी तुम्हाला सजेस्ट करेन की त्यांनी मला तरी खूप फरक पडला. तर डार्क चॉकलेट खायचं आणि चालायचं भरपूर, तर त्यांनी बेबीची पोझिशन नक्कीच चेंज होते. सो दॅट्स इट. तुम्ही एवढ्या सगळ्या सूचना चं पालन करून सोनोग्राफीसाठी जावा. आणि ऑल द बेस्ट ज्या महिला आहेत ज्या ॲनॉमली स्कॅन करणार आहेत किंवा NT स्कॅन करणार आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. आणि मी तुम्हाला 3rd मंथची माझी सोनोग्राफी शेअर केली होती, माझी 5th मंथची सोनोग्राफी शेअर केली होती. असंच मी 7th मंथची आणि माझी 9 मंथची सोनोग्राफी तुमच्यासोबत शेअर करेन. मी तुम्हाला शेवटला काही माझे सोनोग्राफीचे फोटोज दाखवते, म्हणजे माझ्या बेबीचे 2nd फोटोज दाखवते. हे एक पेज आहे, हे दुसरं पेज आहे आणि हे 3rd पेज आहे. त्याच्यामध्ये बेबीचा फेस 3D मध्ये तुम्ही बघू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माझ्यासोबत असंच कनेक्ट राहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या सगळ्या ज्या काही व्हिडिओज तुम्हाला शेअर करेन माझ्या प्रेग्नन्सीच्या, मी ज्या काही टिप्स देते त्या, माझ्या व्लॉगिंगच्या व्हिडिओ तुम्हाला सर्व काही पाहायला मिळतील. तर चलो बाय.